नमस्कार मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वीच्या 11वं प्रकरण बरोबर रचना ही रचना कशी करायची वेगवेगळ्या कोनांची कोन दुभाजकाची त्याविषयी आपण शिकूया। तर आपण जी बेसिक रचना आहे 60 अंशचा कोन, कोनाचा दुभाजक, रेषाखंडाचा दुभाजक ते आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता आपण जे दिलेले स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायामध्ये वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत त्या आधारित कोनांची रचना करूया। तर स्वाध्याय 11.1 चा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की दिलेल्या किरणाच्या उद्भव बिंदूवर 90 अंशच्या कोनाची रचना करा व त्याला प्रमाणित करा। मित्रांनो, प्रमाणित करणं हे त्याच्यासाठी बाकोबाट, कोबाकोअट, अशी कोकोबाट वेगवेगळ्या जे अटी दिलेल्या आहेत बरोबर त्याचा वापर होतो। परंतु आपल्याला प्रमाणित करायचं नाही आहे, परीक्षेत फक्त रचना करा हा प्रश्न विचारला जातो, म्हणून आपण फक्त रचना कशी काढायची आहे तेच शिकवूया आणि त्याच्याविषयी मी इथं तुम्हाला सगळी माहिती देतो बरोबर। रचनेचे मुद्दे लिहायचे का नाही लिहायचे ते तुमच्यावरती डिपेंडंट आहे। जर प्रश्न दिला असेल की रचना करा व त्याचे मुद्दे लिहा तर आपण जी प्रोसिजर करतो रचना काढताना त्याप्रमाणे मुद्दे लिहायचे बरोबर। फक्त रचना करा हा प्रश्न असेल तर फक्त तुम्हाला रचनाच करायची आहे। तुम्हाला मुद्दे लिहायचे असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तिथे लिहू शकता बरोबर। त्याच्यासाठी कोणती उच्च भाषेची पण गरज नाही, आपण आपलं सिंपल मराठी भाषेत आपण जसं घेतलं का किरण काढला, एका बिंदू दर्शवला, एका बिंदू छेदतात, तिथं कोणतं एक लेटर नाव दिलेलं आहे ABCD मधून त्या तुम्ही वापर करू शकता बरोबर। इथे मी तुम्हाला रचना कशी करायची त्याविषयी समजवतो। मुद्दे पण 2-3 पॉईंट तुम्हाला समजावत जाईल, परंतु मुद्दे तुमच्या मनाने तुम्ही लिहिले तरी चालेल। फक्त आणि फक्त आपण इथे रचना कसं करायचं त्याविषयी शिकूया बरोबर। तर पहिला प्रश्न आहे 90 अंशच्या कोनाची रचना। लगेच दुसरा प्रश्न पण बघा सेमच आहे, फक्त 90च्या ठिकाणी 45 अंशच्या कोनाची रचना आहे। तर मी तुम्हाला ही 90 अंशच्या कोन आणि 45 अंशच्या कोनाची रचना हे दोन्ही तुम्हाला शिकवतो बरोबर। तर आपण स्टार्ट करूया 90 अंशाच्या कोनाची रचना। मी प्रश्न लिहून घेतलेले आहेत मित्रांनो, इथे काही गरज नाही का तुम्हाला कोरी वहीच वापरायची आहे, फक्त तुम्हाला रचना करायची आहे। मग तुम्ही लाईनवाल्या पेजेसवरती करा तरी चालेल। परत इथे मी आडवी वही घेऊन तुम्हाला दोन्ही बाजूला का बरं एकच पेजवरती केलेलं आहे का दोन्ही बाजूला 90 आणि 45 अंशच्या कोणाचा कंपॅरिझन होऊ शकतो, तुम्हाला दर्शवू शकतो। मी त्याकरता घेतलेला आहे। तुम्हाला एक पेजवरती एक रचनाच काढायची आहे बरोबर। पहिल्या 90 अंशच्या कोनाची रचना संपली का नंतर मग दुसऱ्या पेजवरती 45 अंशच्या कोनाची रचना काढायची आहे। आणि अजून एक वस्तू लक्षात ठेवाल की वही आडवी घेऊन तुम्ही रचना काढा किंवा उभी घेऊन त्याच्यात संगती काही मॅटर नाही आहे, फक्त तुम्हाला रचना काढायची आहे बरोबर। इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल त्याकरता मी वही आडवी ठेवलेली आहे। तर आपण सर्वात पहिला 90 अंशच्या कोनाची रचना करूया। लाल पेनाने मी 45चा दुसरा प्रश्न लिहिलेला आहे, 90 अंशच्या कोनाची रचना मी इथे काढून देतो तुम्हाला। चला, तर त्याकरता काय करायचं आहे बघा, सर्वात पहिला वस्तू लक्षात ठेवा की तुम्हाला कोणती पण रचना करायच्या अगोदर, कोनांची रचना करायच्या अगोदर कोनांच्या किरण किंवा भुजा मिळाली पाहिजे बरोबर। तर त्या बेसिसवरती, कारण काय दिलेलं आहे दिलेल्या किरणाच्या उद्भव बिंदूवरती, तर आपल्याला किरण तर दिला पाहिजे ना, म्हणून इथे मी किरण AE हा काढतोय। तुम्ही त्या किरणाला कोणताही नाव देऊ शकता बरोबर। मित्रांनो, इथे एक वस्तू लक्षात घ्याल की जेव्हाही तुम्ही रचना काढाल तर वरची साईडला बरोबर वरच्या बाजूला जागा रिकामी ठेवून द्याल, कारण वरच चाप येते। तर मी हा पहिला किरण AE हा घेतलेला आहे। तुम्ही या किरणाला AX असंही नाव देऊ शकता, BY असं कोणताही नाव देऊ शकता बरोबर। आता आपल्याला काढायचं आहे का किरणाच्या उद्भव बिंदूवरती 90 अंशाचा कोन। तर 90 अंशाचा कोन काढायचा असेल तुम्हाला परिकरच्या मदतीने सगळ्यात पहिला बेसिक जो कोन आहे, बेसिक कोन म्हणजे कोणता कोन तर 60 अंशाचा कोन, तो काढायला हवा। तर बेसिक कोन काढण्यासाठी मी A ला केंद्र घेऊन, व्यवस्थित पहा, A ला केंद्र घेऊन कोणत्याही मापाचा अर्धवृत्त काढतो बरोबर।
एला केंद्र घेऊन मी कोणत्याही मापाच्या अर्धवृत्त काढतो. हा माप तुम्ही अंदाजे घेऊ शकता, परंतु हा माप बदलायचा नाही. नंतर हा अर्धवर्तुळ किरण ए ईला जिथे छेदेल, समजून घ्या तिथे आपण पी नाव देतोय, तर किरण ए ईला तो पी बिंदूत छेदलेला आहे, बरोबर. तर त्याच त्रिज्या एवढा, तितकीच त्रिज्या एवढा पी बिंदूवरून एक पहिला चाप दिलेला पहिला काढलेला अगोदर काढलेला अर्धवर्तुळवरती द्यायचा. तर हा तुम्हाला 60चा कोन मिळेल, बरोबर. 60च्या कोनवरून एक दुसरा चाप द्या, म्हणजे तुम्हाला 120चा कोन मिळेल. मित्रांनो, एक्झॅक्ट त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 होते. तर त्याचे बरोबर आपण 3 भाग पाडले. पहिला भाग म्हणजे 60चा कोन, दुसरा भाग म्हणजे हा 120चा कोन आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचे आहे का 60च्या कोनवरून तुम्ही त्याला बिंदूला नाव पण देऊ शकता. तर 60च्या कोनवरून बघा त्रिज्या तीच आहे, त्रिज्या बदलण्याची नाही, बरोबर. जो पहिला कोन अर्धवर्तुळ काढला मी तेव्हा पहिला कोन 60चा घेतला, 60वरून 120चा कोन घेतला. त्या दोघी चापवरून आता छेदणारे चाप काढायचे, तेव्हा सुद्धा त्रिज्या चेंज करायची नाही, बरोबर. तर मी हा पहिला चाप दिला आणि त्यानंतर मग 120च्या कोनवरून मी दुसरा चाप देतो, बरोबर. तर आपल्याला या प्रकारे 2 छेदणारे चाप मिळतील आणि 60च्या कोनवरून आणि 120च्या कोनवरून मी 2 छेदणारे चाप काढले, बरोबर. छेदणारे चापला आपण इथे समजा आपण पी नाव दिलेला, तर हा क्यू आणि इथे नाव देतो मी आर. त्याचप्रमाणे इथे नाव देतो मी बिंदू एस. आता रेषाखंड ए एसला जॉईन करायचा. ए एस रेषाखंड काढूया, किंवा तुम्ही त्याला किरण असंही म्हणू शकता, बरोबर. तर तुम्ही याप्रमाणे बघाल तर आपण हा 90चा कोन तयार केलेला आहे, बरोबर. त्याला थोडं दिसत नसेल तुम्हाला तर मी डार्क आउट करून देतो. तर हा कोन जो आपण तयार केलेला आहे तो 90 अंशाचा आहे, बरोबर. या आपण खाली लिहू शकतो. म्हणून येथे कोन कोणता कोन, तो कोन एस ए ई. तुम्ही ह्या कोणाला कोन एस ए पी पण म्हणू शकता, बरोबर. पण पी आणि एकाच रांगेत आहे, एकाच किरणावरती आहे, तर आपण लिहूया कोन एस ए पी. कोन एस ए ई बरोबर 90 अंश, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला 90 अंशाच्या कोणाची रचना आपली तयार झालेली आहे. चला, त्याच अनुसार आता आपण 90वरून 45 अंशच्या कोणाची रचना करायची. तर तुम्हाला बेसिक रचनामध्ये कोणाच्या दुभाजक ही रचना शिकवली गेलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर कोणाच्या दुभाजक म्हणजे कोणाचे 2 समान भाग करणारा किरण किंवा रेषाखंड, बरोबर. तर 90चे अर्धे केले, 2 समान भाग केले 90 अंशाच्या कोणाचे, तर ते भाग किती होणार 45 आणि 45. तर आपण सेम 90 अंशच्या कोणाची रचना करूया आणि 90 अंशाच्या कोणाच्या दुभाजक रचू. तर अर्थातच आपल्याला 45 अंशाचे 2 कोन मिळेल, बरोबर. तर आपण हीच प्रोसिजर पुन्हा करूया. का सर्वात पहिला तर दिलेल्या किरणावरती 45 अंशचा कोन रचायचा आहे, म्हणजे आपल्याला एक किरण तर हवा. चला, हा किरण आपण आपल्या मनाने किती मापाचा घेऊ शकतो, बरोबर. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला का किरणचा माप आपण आपल्याप्रमाणे घेऊ शकाल. तर इथे मी कोणत्याही मापाचा किरण आता या किरणाला तुम्ही नवीन नाव देऊन द्या, किरण पी आणि वाय. समजा असं नाव दिलं किरण पी वाय. आता या किरणावरती सर्वप्रथम आपल्याला 90 अंशचा कोन रचायचा आहे. तर 90 अंशाचा कोन पण कोणाचा बेसिक कोन कोणता आहे तर 60चा कोन. तर त्याकरता मी इथे 60च्या कोनाची रचना करतोय, बरोबर. त्यासाठी कोणत्याही मापाचा अर्धवर्तुळ हा माप तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता, बरोबर. तोच त्रिज्या तीच ठेवायची आहे. इथे अर्धवर्तुळ जिथे कंप्लीट होत असेल तुमच्या किरणावरती, जिथे छेदत असेल तुमच्या दिलेल्या किरणाला, तिथे केंद्रबिंदू घेऊन तितकीच त्रिज्या घेऊन हा पहिला चाप दिला तर 60चा कोन. 60च्या कोनवरून तुम्ही दुसरा चाप द्याल तर
अर्धवर्तुळवरती मिळालेला हा दुसरा चाप आहे तो 120चा कोन आहे. 60चा कोन आणि 120चा कोन, त्या दोन्ही कोनावरून छेदणारे चाप काढूया आपण. हा पहिला चाप आणि हा आहे दुसरा चाप, बरोबर. तर याप्रमाणे दोन्ही छेदणारे चाप काढले तर इथे जो चाप छेदेल तिथे आपण बिंदू टी नाव देऊया. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही नाव देऊ शकता, बरोबर. इथे आपण कोणते नाव नाही दिले तर समजा याला मी ए, याला नाव देतो बी, याला नाव देतो सी, याप्रमाणे नावं देऊ शकता. आता पी बिंदूला आणि टी बिंदूला जोडणारा रेषाखंड किंवा किरण काढूया. तर पी बिंदू आणि टी बिंदूला जोडणारा रेषाखंड किंवा किरण काढल्यास तो आपल्याला याप्रमाणे मिळेल. सॉरी ना, तर आपल्याला इथे मिळालेला हा जो कोन टी पी वाय, कोणता कोन आहे मित्रांनो? कोन टी पी वाय हा जो कोन आहे तो कोन एक्झॅक्ट 90 अंशाचा आहे, बरोबर. आता हा 90 अंशाचा कोन आहे त्याचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत, बरोबर. आता दोन समान भाग करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं का ज्या कोणाचे समान माप करायचे असेल त्या कोना इतकंच माप घ्यायचं, बरोबर. त्या कोना इतकंच माप घ्या. ज्या कोणाच्या दुभाजक रचायचा असेल त्या कोना इतकंच माप घेतलं तर इथे बघा मी ए बिंदूपासून एक चाप देतोय, तेवढी त्रिज्या घ्यायची, बरोबर. आणि दुसरा चाप मी घेतोय बिंदू, इथे तुम्ही नाव देऊन द्या वाटल्यास. मी इथे नाव नाही दिला तर एस नाव देऊन टाकतो. चला, तर बिंदू एस नाव दिलं मी. एस वरून तितकीच त्रिज्या ज्या कोणाचा दुभाजक काढायचा असेल त्या कोणाच्या माप एवढी त्रिज्या घ्यायची आणि ती ए बिंदूवरून एक चाप घेतलं आणि तसंच एस बिंदूवरून एक चाप घेतला, बरोबर. हे दोन्ही छेदणारे चाप एकमेकांना समजा की एक्स बिंदूमध्ये छेदत आहेत. मी या बिंदूला काय नाव देऊन टाकला? एक्स बिंदू, बरोबर. तर आपण एक्स आणि पीला जोडणारा रेषाखंड काढूया, बरोबर. एक्स आणि पीला जोडणारा रेषाखंड काढला तर कोन एक्स पी वाय, बरोबर. त्याच्यानुसार कोन टी पी एक्स पण, कोन टी पी एक्स म्हणा, एस पी बी म्हणा, एस पी एक्स म्हणा, बी पी टी म्हणा, बरोबर. या कोणाला वेगवेगळे नाव, तुम्ही कोणचं नावं कसं द्यायचं ते आपण ह्याच्यावरून शिकू शकता की हे सगळे एकच किरणावरती आलेले बिंदू आहेत तर त्या बिंदूंचा वापर करून जसं रेषेला नाव देतो तसा किरणांना नाव देऊन त्याचप्रमाणे कोणाला पण नाव देऊ शकता वेगवेगळे. तर इथे कोणता कोन रचला गेला? कोन एक्स पी वाय हा पण 45चा कोन झाला आणि त्याचप्रमाणे कोन टी पी एक्स हा सुद्धा 45 अंशाचा कोन झाला. तुम्ही वाटल्यास कोन मापकने मापू शकता हे दोन्ही कोन कोणत्या मापाचे आहेत. तर इथे आपण लिहू शकतो का येथे कोन कोणता आहे? कोन टी पी एक्स, टी पी एक्स हा कोणाचा माप पण 45 अंश आणि तसंच दुसरा कोन कोणता? एक्स पी वाय, कोन एक्स पी वाय हा कोन पण 45 अंशाचा झाला. तुम्ही फक्त कोणताही एकच कोन दर्शवला तरी चालेल, पण मित्रांनो आपल्याला हे व्यवस्थित माहितीच असलं पाहिजे की आपण 90चे दोन सारखे भाग केलेले आहेत. म्हणजे खालील कोन जर 45चा झाला तर वरचा कोन पण 45चाच होणार आहे. तर अशा प्रकारे सध्या 11.1चे जे दोन जे प्रश्न आहेत, बरोबर, त्याची आपण रचना केली. त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही जर मुद्दे लिहायचे असला तर असं लिहू शकता की आपण कोणताही किरण ए ई दिलेला आहे त्यावर एला केंद्र घेऊन अंदाजित मापाची त्रिज्या घेऊन एक अर्धवर्तुळ काढले. हा अर्धवर्तुळ किरण ए ईला पी बिंदूत छेदेल. पी बिंदूवरून ए पी त्रिज्या घेऊन, पी बिंदू आणि ए पी त्रिज्या घेऊन अगोदरच्या अर्धवर्तुळावरती छेदणारा चाप क्यू, तसाच क्यूवर केंद्र घेऊन दुसरा छेदणारा चाप आर मिळवला, बरोबर. क्यू आणि आर एवढी त्रिज्या घेऊन किंवा ए पी त्रिज्या घेतली तरी चालेल. क्यू आणि आर बिंदूवरून ए पी त्रिज्या घेऊन दोन छेदणारे चाप काढले. हे चाप जेथे छेदेल तिथे बिंदू एस नाव दिला
आणि किरण AS काढला. अशा प्रकारे किरण कोन SAE किंवा कोन SAP हा 90 अंशाचा होणार. त्याच्यानुसार तुम्ही इथे पण मुद्दे लिहू शकता की किरण PY दिलेला आहे. किरण PY वरती आता बघा, जेव्हा 90 अंशाच्या कोणाची रचना करू तेव्हा पूर्ण डिटेल लिहायचे आणि जेव्हा 45च्या कोणाची रचना करू तेव्हा फक्त डायरेक्ट लिहायच्या. तर किरण PY दिले आहे आणि किरण PY वर 90 अंशाच्या कोणाची रचना केली. बरोबर, 90 अंशाच्या कोणाचा दुभाजक काढला म्हणजे तो कोण आपल्याला हा दुभाजक की रेषा XP ने दर्शवला किंवा किरण XP ने दर्शवला. अशा प्रकारे XPY किंवा TPX हा मागितलेला 45 अंशाचा कोण आहे. बरोबर, याप्रमाणे तुम्ही रचनेचे मुद्दे लिहू शकता. हे तुमच्या मनाने लिहायचं असलं तर तुम्ही त्याप्रमाणे पण लिहू शकता का पहिला किरण PY काढला, मग Pला केंद्र घेऊन अंदाजित मापाची त्रिज्या घेऊन अर्धवर्तुळ काढले. हे अर्धवर्तुळ किरण PYला A बिंदूत छेदेल. Aला केंद्र घेऊन AP त्रिज्या घेऊन एक चाप काढला. तसंच C चाप दर्शवा. दोन्ही छेदणारे चाप परस्परांना T बिंदूत छेदतात. मग TPY हा मागितलेला 90 अंशाचा कोन आहे. TPY हा 90 अंशाचा कोन आहे. म्हणून TPYच्या आता कोण दुभाजक रचू तर किरण किरण कोण TPY मध्ये AS जितकं माप घेतलं आणि Aला केंद्र घेऊन एक चाप आणि Sला केंद्र घेऊन एक चाप काढले. हे छेदणारे चाप परस्पर X बिंदूमध्ये छेदतात म्हणून XPY तसेच TPX हा मागितलेला 45 अंशाचा कोन आहे. बरोबर मित्रांनो, आता आपण प्रश्न 3 का खाली दिलेल्या वेगवेगळ्या मापांच्या कोनांची रचना करा. बरोबर, तर हा प्रश्न पाहूया. त्याच्यातला पहिला कोन दिलेला आहे आपल्याला 30 अंशाचा कोन. बरोबर, आता 30 अंशाच्या कोनची रचना करण्यासाठी आपल्याला जी बेसिक रचना आहे ती तर आपल्याला करायचीच आहे. तर ती कोणती बेसिक रचना करायची आहे तर 60 अंशाच्या कोनाची. 60 अंशाच्या कोनाची रचना करणं आता एकदम सोपं आहे, तुम्हाला बरोबर येऊनच गेलं असेल. कोणत्याही मापाच्या आपण किरण काढूया. बरोबर, कोणत्याही मापाच्या किरण आपण AX काढूया. थोडं इथे एवढं लक्षात घ्या मित्रांनो की ब्लँक पेज आहे म्हणून थोडी क्रॉस लाईन आहे, परंतु तुम्ही जेव्हा तुमच्या वहीमध्ये काढाल तेव्हा एक्झॅक्ट लाईनवरती लाईन काढाल तर बरोबर सरळ लाईन तुमची येऊन लागेल. बरोबर, आता या किरणावरती केंद्रबिंदू घ्यायचा आपल्याला A आणि कोणत्याही मापाचा आपण अर्धवर्तुळ काढूया. बरोबर, आपण आपल्याप्रमाणे अंदाजित मापाचा एक अर्धवर्तुळ काढूया. तर अंदाजित मापाचा मी एक अर्धवर्तुळ काढतोय. बरोबर, आणि आता ह्या अर्धवर्तुळ किरणाला जिथे छेदेल त्याला केंद्रबिंदू घेऊन तितकीच त्रिज्या घेऊन आपण हा एक पहिला चाप काढूया. बरोबर, हा पहिला चाप तो 60च्या कोनाची रचना झाली, परंतु आपल्याला 60च्या कोनाची रचना नको, 30च्या कोनाची रचना हवी. तर ती रचना काढण्यासाठी आता बघा ही त्रिज्या मी न बदलता, कारण आपल्याला ज्याच्या कोनाची दुभाजक रचायचा असेल त्याचं तितकंच माप तितकी त्रिज्या आपल्याला घ्यायला हवी. बरोबर, दुभाजकाच्या रचनासाठी. तर मी काय करतोय, पटकनच इथे जो पहिला चाप आपण दिलेला आहे बरोबर त्या चापावरून आणि अर्धवर्तुळ किरणाला जिथे छेदेल त्या बिंदूवरून बरोबर त्याला केंद्रबिंदू घेऊन तितकी त्रिज्या घेऊन 2 छेदणारे चाप काढतोय. तर हा पहिला चाप आला आणि त्याच अनुसार हा मिळाला आपल्याला दुसरा चाप. बरोबर, तर आपल्याला हे 2 छेदणारे चाप आहेत ते मिळाले. त्या बिंदूला आपण काय नाव देऊन टाकू. बिंदू समजा की हा बिंदू C आहे आणि पहिला जिथे छेदला तो बिंदू B आहे. आपल्याला पहा ABला तुम्हाला जॉईंट करायचा असेल तर करा, नाही केला तरी चालेल. आपल्याला मुख्य रचना 30 अंशाच्या कोनाची आहे. हा कोण आपला 60चा आहे. बरोबर, 60चा आपण लगेच निम्मे करून घेतला, माप तोच ठेवलेला होता. बरोबर, तर बिंदू A आणि Cला आपण जॉईंट करू तर आपल्याला
30 अंशाच्या कोनाची रचना मिळेल. तुम्ही ए बीला जॉईन करा नका करा हे तुमच्या मनावरती आहे. आपल्याला 60 अंशाच्या कोनाची रचना नको म्हणून मी ते जॉईन करतच नाही. फक्त आपल्याला 30च्या कोनाची रचना हवी म्हणून मी बिंदू ए आणि सीला जॉईन करतोय. तर ए सीला याप्रमाणे जॉईन करा कट टू कट पॉईंटवरती. तर तुम्हाला एक्झॅक्ट हा किती कोण CAX किती मापाचा मिळेल 30 अंशाच्या कोनाच्या मापाचा. खाली लिहू शकता कोण CAX बरोबर 30 अंश. बरोबर ही 30 अंशाच्या कोनाची रचना झाली. बरोबर एक्झॅक्ट आता आपल्याला 22.5 अंशाच्या कोनाची रचना करायची आहे. आता 22.5 अंशाच्या कोनाची रचना बघा मी तुम्हाला इथे एक सोबत का दाखवलं आहे त्याच्या दर्शवलेलं आहे. त्याच्या कारण जे आहे की ही सगळी रचना कोन दुभाजकावरती डिपेंडंट आहे. बरोबर तर सर्वात पहिला आपल्याला जो बेसिक कोन आहे 60चा तो काढायचाच आहे आणि नंतर मग त्याच्यावरून 30चा कोन मिळाला पहिला कोन तर 60चे निम्मे 30 आहे. आता 22.5 अंशाचा कोन काढायचा असेल 22.1 तर तुम्ही 22चे दुप्पट करा. तर बघा 22 गुणिला 2 44 होतील. 44 ने अर्धा 1 म्हणजे कितीचा कोन झाला 45. बरोबर तर 22.5चे जर तुम्ही दुप्पट कराल तर एक्झॅक्ट मिळेल तुम्हाला 45. अर्थातच जर तुम्ही 45चा कोन काढला तर त्याच्या निम्मे केला अर्थात त्याच्या कोन दुभाजक काढला तर आपल्याला 22.5 अंशाचा कोन मिळेल. पण आता 45चा कोन पण डायरेक्ट मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला 45चे दुप्पट अर्थातच 90 अंशाच्या कोनाची रचना करायला हवी. जी रचना आपण अगोदर पाहिलेली आहे पहिल्या प्रश्नामध्ये. त्याच्यानुसार आपण 90चा कोन दुभाजक काढून 45 अंशाचा कोन आणि 45 अंशाच्या कोनाचा दुभाजक काढून 22.5 अंशाच्या कोनाची रचना मिळवूया. बरोबर तर इथे मी सर्वात प्रथम आपण 90च्या कोनची रचना काढायची. हे स्टेप बरोबर लक्षात ठेवा तर तुम्हाला व्यवस्थित रचना काढता येईल. मी इथे कोणत्याही मापाचा किरण घेऊन घेतोय. किरण आपण या किरणाला वेगळा नाव देऊ काय किरण PQ. बरोबर हा किरण PQ काढलेला आहे. बरोबर आता या PQ किरणावरती 90 अंशाच्या कोनाची रचना करण्यासाठी Pला केंद्र घेऊन बिंदू घेऊन कोणत्याही मापाचा आपल्याला एक चाप काढायचा आहे. अर्धवर्तुळ चाप काढायचा आहे आपल्याला. बरोबर हा अर्धवर्तुळ जेवढं माप घ्यायचं आहे तितकंच माप घ्यायचं आहे तितकी त्रिज्या घ्यायची आहे. अर्धवर्तुळ किरणाला जिथे छेदेल तिथून हा पहिला चाप हा 60 अंशाचा कोन 60 वरून हा दुसरा चाप तो 120चा कोन 60 अंशाचा कोन आणि 120 अंशाचा जो कोन आहे लक्षात ठेवायला कोणाच्याच नावात देऊन टाकायचं म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला बिंदूंची नाव द्यायचं काही गरज पडणार नाही. बरोबर 60चा कोन आणि 120च्या कोन अंशाच्या कोनवरून तुम्हाला 120 अंशाचा जो चाप आहे त्याच्यावरून तुम्हाला 2 छेदणारे चाप काढायचे. तितकी त्रिज्या मी बदललेली नाही इतकी वस्तू लक्षात ठेवा. आता या दोघांना आपल्याला जॉईन करावं लागेल तरच आपल्याला इथं मी Q नाव देऊन टाकू. Q नाव तर दिलेलं आहे आपण इथे R नाव देऊन टाकू. तर बिंदू PR याला जॉईन करून आपण 90 अंशाच्या कोनची रचना करूया. बरोबर तर हा जॉईन केल्यास तुम्हाला इथे 90 अंशाचा कोन RPQ मिळाला. परंतु आपल्याला 90 अंशाचा कोन नको आहे. बरोबर 90चे निम्मे करू तर आपल्याला 45चा कोन मिळेल. तर निम्मे करण्यासाठी अर्थात त्याच्यात दुभाजक रचायचे आहे. दुभाजक रचण्यासाठी आपण एक्झॅक्ट 90 अंशाच्या कोना एवढा माप घ्यायचा. इतकी वस्तू नेहमी लक्षात ठेवा. इथे आपल्याला का बरं माप घ्यायची गरज नाही पडली पुन्हा तितक्याच कोनाचे कारण आपण 60च्या कोनाच रचलेला होता आणि 60चे अर्धे करायचे होते. पण आता 60च्या कोनाचे अर्धे नाही करायचे आपल्याला 45 अंशाच्या कोनाची रचना करायची अर्थात 90चे अर्धे करायचे आहेत. तर 90 अंशाचा कोन जितका माप घ्यायचा आणि हे 90 अंशाच्या कोनाला अर्धवर्तुळ त्यांची भुजांना जिथे जिथे छेदत असेल या 2 बिंदूला छेदते. बरोबर तुम्ही त्याला PQR असं काय पण नाव देऊ शकता. AB वाटल्यास नाव देऊन टाका. इथे मी नाव देऊन टाकतो तुमच्या सोयीसाठी. इथे B बिंदू नाव देतो आणि इथे A बिंदू नाव देतो. बरोबर तर आपल्याला Aला केंद्र घेऊन AB त्रिज्या इतकं एक चाप काढायचा आहे.
बघा आता दुभाजक मधील बाजूला येईल बरोबर, म्हणून हे चाप तुम्हाला उजवी बाजूलाच काढायचे आहे. त्याच अनुसार बी ला केंद्र घेऊन ए बी त्रिज्या इतकं अंतर घेऊन तुम्हाला हा दुसरा चाप बी वरून काढायचा आहे बरोबर. हे दोन छेदणारे चाप मिळतील आपल्याला. या बिंदूला आपण कोणताही एक नाव देऊन टाकू. समजा की एस नाव दिलं तर पी आणि एस ला जॉईन केल्यास आपल्याला अजून सगळ्यात पहिल्यांदा मिळेल किरण पी एस मिळेल बरोबर. आता पी एस किरण काढल्यामुळे वरचा कोण पण 45चा झाला. वरचा कोण कोणता तर कोण बी पी एस किंवा कोण आर पी एस हा कोण 45चा झाला आणि कोण एस पी क्यू हा कोण सुद्धा 45चा झाला. पण आपल्याला मिळवायचा आहे 22.5 अंशाचा कोण. तर आणखीन 45 अंशाच्या कोणाचा पण आपण दुभाजक काढूया ज्याच्यामुळे आपल्याला कोण नवीन जो मिळेल तो 22.5 अंशाचा होईल. तर त्याकरता आता या कोणाचा दुभाजक काढायचा आहे तर त्रिज्या किती घ्यायची आहे. त्रिज्या तुम्हाला या बिंदूला जर समजा की मी कोणता नाव देऊन टाकू टी नाव देतोय टी बरोबर. पी टी किरण पी टी हा कोण आर पी क्यूचा दुभाजक आहे. तर टी नाव दिलं तर आपल्याला आता केंद्रबिंदू घ्यायचा ए आणि त्रिज्या घ्यायची आहे आपल्याला ए टी एवढी. समजतंय का. केंद्रबिंदू घ्यायचा आहे ए आणि त्रिज्या घ्यायची आहे ए टी एवढी. तर एला केंद्र घेऊन आपण एक चाप काढूया आणि तितकीच त्रिज्या टीला केंद्र घेऊन आपण एक दुसरा चाप काढूया. तर टीला केंद्रबिंदू घेऊन एक दुसरा चाप काढतोय मी. पहिल्या चापाला छेदणारा चाप बरोबर. त्रिज्या केवढी घेतले तर ए टी एवढी. एला केंद्र घेऊन एक चाप टीला केंद्र घेऊन एक चाप काढा. दोन छेदणारे चाप मिळतील बरोबर. दोन छेदणारे चापांना समजा की इथं मी एम नाव देऊन टाकतोय. या छेद जिथे मिळतोय तिथे बिंदू एम नाव दिला तर हा एम बिंदू आणि पी बिंदूला आपण जोडून घेऊया किरणाने बरोबर. तर हा जो किरण एम पी क्यू किरण एम पी क्यू किरण एम पी मुळे कोण एम पी क्यू जो तयार झाला तर हा कोण जो आहे आपला तो 22.5 अंशाचा कोण होणार. त्याच अनुसार हा वरचा कोण एस पी एम तो सुद्धा 22.5 अंशाचा होणार आणि कोण एम पी क्यू आपण 22.5 अंशाचा होणार. तर तुम्ही इथे खाली लिहू शकता की येथे कोणते कोणते कोण तर कोण एस पी एम कोण एस पी एम हा पण 22.1 अंशाचा आणि कोण एम पी क्यू कोण एम पी क्यू हा कोण पण 22.1 अंश म्हणजे 22.5 अंशाचा मिळेल बरोबर. पाहिलं का मित्रांनो. आपण जर कोण दुभाजकची रचना येत असेल आणि बेसिक रचना 60 अंशाची येत असेल तर आपण 60/120चा दुभाजक काढून आपल्याला 90चा कोण मिळेल. 90 वरून आपल्याला 45चा मिळेल. 45च्या कोणाचा दुभाजक काढला तर आपल्याला 22.5 अंशाचा कोण आणि त्याच्याही अजून दुभाजक काढला तर अजून त्याच्यापेक्षा निम्मे कोण बरोबर. म्हणजे 11.25चा कोण पण आपल्याला मिळून जाईल बरोबर. म्हणजे कोणाच्या दुभाजकाची रचना पण तितकीच महत्त्वाची आहे जितकी बेसिक रचना तुमची कोणाची महत्त्वाची आहे. चला 15 अंशाचा कोण. 15 आता या तुम्हाला बरोबर लक्षात आलं असेल का 15चे दुप्पट केले तर 30 मिळतात. 30चे दुप्पट केले तर 60 मिळतात. अर्थातच आपल्याला बेसिक कोण 60 अंशाचा आहे तो काढायचा. 60चा कोण दुभाजक काढू म्हणजे 30चा मिळेल आणि 30 अंशाच्या कोणाचा दुभाजक काढू तर आपल्याला 15 अंशाचा कोण मिळेल. मी स्टेप बाय स्टेप हे सगळी रचना दर्शवतोय तुम्हाला. सर्वात प्रथम मी कोणता कोण काढतोय 60 अंशाचा कोण बरोबर. तर इथे मी एक किरण काढतोय. या किरणाला तुम्ही ए बी नाव देऊन टाका वाटल्यास. या किरण ए बी वरती एला केंद्रबिंदू घेऊन एक मी अर्धवृत्त काढतोय बरोबर. हा अर्धवृत्त किरण ए बीला जेथे छेदेल तिथे आपण बिंदू पी नाव देऊन टाकू.
चला, तितकीच त्रिज्या, अर्धवृत्त जी त्रिज्याने काढलेला आहे तितकीच त्रिज्या आणि पीला केंद्र घेऊन आपण हा पहिला चाप काढू. तर हा आपल्याला पहिला चाप मिळेल 60चा. आपल्याला 60 अंशाचा कोण हवा, समजलं का? सगळ्यात पहिला आपण 60चा कोण काढून घेऊया. तर 60चा कोण याप्रमाणे तुम्ही जॉईन करा तर बिंदू मिळेल तुम्हाला 60 अंशाच्या कोणाचा. चला, आता माप बघा, मी काय चेंज केलेलं नाही आहे. हे AP त्रिज्या एवढंच माप आहे, किंवा मग तुम्ही या बिंदूपर्यंतचं माप घेऊ शकता. या बिंदूला तुम्ही Q नाव देऊ शकता, बरोबर. तर Pला केंद्र घ्यायचं आणि PQ त्रिज्या घ्यायची. P वरून एक चाप काढा उजवी बाजूला कोणाच्या मधी बाजू आतील भागात, आणि Qला केंद्र घेऊन एक चाप काढा. तर Qला केंद्र घेऊन आपण दुसरा चाप काढतोय, बरोबर. याप्रमाणे चाप काढलं तर आपल्याला पुन्हा छेदणारे चाप मिळतील. समजा मी ह्याला R बिंदू नाव देऊन टाकतोय. तर किरण ARला आपण जॉईन करूया. किरण ARला जोडल्यास, किरण ARला जोडल्यास काय मिळालं, हे आपल्याला 60 अंशाच्या कोणाच्या दुभाजक AR मिळाला. आणि त्याच्यामुळे कोण QAR हा सुद्धा 30चा झाला आणि कोण RAP हा सुद्धा 30 अंशाचा झाला. आता तुम्ही याच्या दुभाजक पण काढू शकता, तो तुम्हाला 15 अंशाचा कोण मिळून देईल, किंवा याच्या पण दुभाजक काढू शकता. मी कोण RAPचा दुभाजक काढतोय. आता कोण RAPचा दुभाजक काढण्याकरता आपल्याला किरण किरण AR हा अर्धवृत्ताला जिथे छेदेल तिथं मी समजा की नाव देऊन टाकतो बिंदू S, बरोबर. हा S बिंदू नाव दिला. तर आता आपल्याला कोण RABचा दुभाजक काढायचा जर असेल तर PS जितकी त्रिज्या घ्यावी लागेल. त्रिज्या किती घ्यायची आपल्याला, PS इतकी घ्यावी लागेल. केंद्रबिंदू घ्यायचा P, परंतु त्रिज्या घ्यायची PS इतकी, बरोबर. आणि Pला केंद्र घेऊन एक कोणाच्या आतील भागात चाप द्यायचा आहे. त्याचप्रमाणे Sला केंद्र घेऊन कोणाच्या आतील भागात एक चाप द्यायचा आहे, बरोबर. एक चाप मी Pला केंद्र घेऊन दिला, एक चाप मी Sला केंद्र घेऊन दिला. तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणून मी डावी बाजूने काढतोय मी, नाहीतर मग तुम्ही वहीचा पेज फिरवू शकता तुमच्याप्रमाणे. तर Pला केंद्र घेऊन एक चाप दिला, Sला केंद्र घेऊन चाप दिला. लक्षात ठेवा की त्रिज्या PS एवढीच घ्यायची आहे, बरोबर. तर हे छेदणारे जे चाप आहेत त्याला आपण T बिंदू जर नाव दिला, बरोबर. तर आता किरण ATची रचना करू आपण. किरण AT रचूया. या अनुसार मी रचला किरण AT. तर तुम्ही व्यवस्थित बघाल कोण TAB हा जो छोटासा कोण दिसतोय, कोण TAB, तुम्हाला इथे वाटल्यास लाल पेनाने मी दर्शवून देतो का हा कोण जो आपण काढलेला आहे तो 15 अंशाचा आहे. त्याचप्रमाणे हा वरील कोण पण 15 अंशाचाच आहे. कोण SAT सांगा किंवा कोण RAT सांगा, बरोबर. तर हा कोण सुद्धा 15 अंशाचा आणि कोण TAB हा सुद्धा कोण 15 अंशाचा आहे. तर तुम्ही इथे लिहू शकता की कोण RAT बरोबर 15 अंश. त्याच अनुसार कोण TAB बरोबर पण 15 अंश, बरोबर. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण स्वाध्याय 11.1च्या प्रश्न 1, 2 आणि 3 या 3 प्रश्नांची उत्तरं